आम्ही शेतामध्ये आलो, हिर वगैरे ऊस बघायला. कापूस फिपूस छान आहे. हे तुझं प्रॉमिस आहे, तुझ्यासाठी ऊस घेऊन येत आहे मी. बघ एवढी मेहनत करायला लागते ऊस. नमस्कार मंडळी, मी आहे अर्जुन राठोड आणि तुम्ही पाहतात AP राठोड ब्लॉग्स. स्वागत आहे तुमचा माझ्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहे आपल्या रानामध्ये आणि कशासाठी माहिती आहे का तुम्हाला? आज आपल्याला विहिरीमध्ये पोहायचं आहे. हे बघा आपली विहीर आहे, एकदम खचाखच पाण्याने भरलेली आहे. फुल आपण याच्यात पोहणार आहोत. आता याच्या बाजूला जे आपलं ऊसाचं रान आहे, कल्पेश, हे तुझं प्रॉमिस आहे, तुझ्यासाठी ऊस घेऊन येत आहे मी. बघ एवढी मेहनत करायला लागते ऊस तोडायला. हा तुटत नाही ऊस, तर याला आपण उपटून घेतलेला आहे आणि ह्याचे आता तुकडे तुकडे करून घेऊन येणार आहे मी मुंबईला. हे बघा, हे अर्ध उगवलेलं आहे ऊस आडवं पडून. ही ऊसाची जात आहे 10,001. एकदम नरम गार ऊस राहते हे. अजून एक घ्यायला पाहिजे का? नाही, बस झाला एवढाच. तर चला,
आपल्याला सोयाबीनच्या शेंगा पण घ्यायच्या आहेत बघा. पण डायरेक्ट हे कसं आहे, पाऊस येण्याची दाट शक्यता आहे, त्याच्यामुळे आपण हे झाड उपटूनच घेत आहोत आणि घरी नेऊन तोडायचं आहे शेंगा ह्या आणि पुन्हा पॅक करून बॅगमध्ये टाकून आपल्याला मुंबईला न्यायचं आहे. आपण ऊस सोयाबीनच्या शेंगा आपण घेतलेल्या आहेत आपल्या मित्रासाठी. हे आहेत ओमकार राणा, आपल्याला मदत करत राहतो. हा चल म्हटलं की लगेच सोबत येतो वापस माझ्यासोबत. तर हे आहे मग काय वापस आल्यावर मला चॉकलेट घेऊन ये. बरं चॉकलेट आणतो तुझ्यासाठी, टेन्शन नको घेऊ. चॉकलेट आणतो, डेअरी मिल्क चॉकलेट तुझ्यासाठी घेऊन येतो एकदम मोठावाला. तर चल मग आता आपल्याला जायचं घरी. मंडळी आपण जातोय आपल्या घरी आता आणि तिथून आपल्याला लगेच ऊस वगैरे तोडून आपलं शेंगा वगैरे तोडून घेऊन आपल्याला लगेच तयारी करायची आणि निघायचंय मुंबईकडे. हे आहेत आमचे मोठे बंधू भाऊ, मोठे बंधू आहेत आमचे. आम्ही शेतामध्ये आलो, हिर वगैरे ऊस बघायला. कापूस फिपूस छान आहे आमचं, बघा एकदा कसं दिसतंय आमची नगरी. छान आहे, पाणी आहे. पाऊस आता थोडा जास्त झालेला आहे आणि आपलं पीक वगैरे एकदम मस्त येत आहे. हे आहे माझ्या भावाचं पोरग आहे, त्याचे काय ते उवा झालं ते टकली केलं. व्हिडिओ जर फारी असलं ना लाईक करा. पावसाळ्यात ना सगळीकडे अशी हिरवळच हिरवळ असते, सगळीकडे जिथं बघून तिकडे हिरवळ हिरवळ शब्द एकदम असं मस्त. A few moments later. पाऊस चालू झालेला आहे आणि आपल्याला तर जायचंय खूप लांब, म्हणजे इथून 4 तासाचा प्रवास आहे परभणीला आणि तिथून आपल्याला ट्रेन आहे मुंबईला जाण्यासाठी. तर बघूयात किती वेळेत हा पाऊस थांबतो. पाऊस जर नाही थांबला तर आपल्याला असंच भिजत जावं लागेल, पण जायचं आहे आज, काही करून आज जावं लागते. One eternity later. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहेत परभणी स्टेशनवर. जगात जर्मनी, भारतात परभणी. घरून निघताना खूप जास्त पाऊस चालू होता, त्याच्यामुळे आपण शूट करू शकलो नाही. तर आपण फायनली आता आलेलो आहेत परभणी स्टेशनवर. हे प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे, ह्याच्यावर आपली ट्रेन येणार आहे थोड्या वेळात. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 आणि 6:20 आपल्याला ट्रेन आहे. याचबरोबर आपली नवीन जर्नी चालू होणार आहे. तर याचबरोबर आपण करतो या ब्लॉगची हॅपी एंडिंग. तर मित्रांनो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय. लाईक करा, कमेंट करा, घंटीला दाबा. बस.